मनात विचार आला, पाणी पिण्यासाठी कोणीतरी जीव जंतू येणार आहे, शिकार मिळेल. वाघोर लावली, वाघोरच म्हणतात ना, हरण पकडतात. जवळची वाघोर घेतली, ती वाघोर तिथं लावली, झाडावर लपून बसला. झाडावर सरोवराच्या काठचं झाड होतं, पण ते झाड दाट पाल्याचं होतं, पुढचं चित्र दिसत नव्हतं. म्हणून त्यानं झाडाचा पाला तोडावा, खाली टाकावा, झाडाचा पाला तोडावा, खाली टाकावा, पाला तोडावा, खाली टाकावा, असं करता 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 बराच पाला तोडला, खाली टाकला. ज्या दिवशी उपवास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता. ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचं होतं, पुढचं चित्र दिसत नव्हतं. पाला तोडून खाली टाकत होता. जिथं पाला पडत होता तिथं भूमिगत शिवलिंग होता. ऐका, शिवलिंग होतं. लाखाच्या वर पाला पडला पावडे साहेब. परिणाम भगवान शंकराच्या डोळ्याला धारा लागल्या. हो, माता पडता पाला सांबते संतोषला, संगुदेव माझ्याकडे बघा. भोळा महादेव तेने संतोषला, मने करी मला कोण पूजा. लाखाच्या वर बेलाचा पाला डोक्यावर पडला. भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकराने यमदूताला पाठवले त्याच्याकडे. साहेब जा रे, माझा भक्त आहे म्हणजे तरोड्यामध्ये. हा, मग कोण आहे म्हणजे अनंतराव. तिकडे कशाला म्हणून आता, त्याची इच्छा पूर्ण करा. इच्छा पूर्ण करा म्हटल्यानंतर यमदूत आले. पवडे साहेब म्हणले, दादा तुझी काय इच्छा आहे? महादेवानं पाठवलंय. हा म्हणला, माझा नंबर लागला. काय म्हणला बाबा, यमदूत आले, नंबर नाही, मग इच्छा सांग. त्याने इच्छा प्रगट केली. म्हणजे आपलं बाकी कशाला मागायचं? हरणाची पशु पक्षाची भाषा कळाली तर आपल्याला शिकार लवकर मिळेल. मग आणि म्हणून मागणं तेच मागितलं. सर, मृग पक्षियाचे कळावे बोल रे, सर्व काही येणे कार्यसिद्धी, इतकीच आहे माझी ही वासना. पूर्वनी स्वस्ताना जावे तुम्ही. आता असतो म्हणून ते निघून गेले. आता यांना वर मिळालाय, हरणाची भाषा कळेल, विचार करू लागला, शिकार मिळायला पाहिजे, आपल्याला पशु पक्ष्यांची भाषा कळेल. ऐका, योग असा होता देशमुख साहेब, योग असा, त्याच जाळ्यामध्ये तो राजा पूर्वजन्मीचा हरिण झाल्याला पाणी पिण्यासाठी आला, जाळ्यात अडकला. जाळ्यात राजा अडकला. अडकल्यानंतर याने विचार केला, शिकार मिळाली, पण भाषा कळण्यासाठी अजून एखादा हरिण पाहिजे. झाडावर लपून बसला. 5-10 मिनिटांनी त्याच्या पाठीमागे त्याच्या बायका, त्या पत्न्या हरणी झालेल्या जवळ आल्या. त्यांनी बघितलं चित्र, मालक अडकलेत. डोळ्याला धारा लागल्या. डोळ्याला धारा लागल्या. रडत रडत म्हणावल्या, मालक कसं होईल आता आमचं? पुढे बघून चालावं. आता तुमची शिकार होणार, हत्या होणार. त्यावेळेला तो राजा हरणाच्या रूपात म्हणू लागला, बायकाला काळजी करू नका, मी अडकलोय, तुम्ही नाही अडकलात, तुम्ही निघून जा, निघून जा. माझी गती मला, तुमची गती तुम्हाला. त्याने विचार केला, सांगितलं, राजा मालक
अहो आम्ही पतिव्रता आहेत आणि पतिव्रता स्त्री पतीला संकटात सोडून जात नसते. आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाहीत मालक. जाग तो मारील ग, तो खाली उतरायच्या आधी जा निघून. जाणार नाही मालक, जाणार नाही. हे बघा मरावं लागेल पण तुम्हाला सोडून जाणार नाही. त्यावेळेला तो भिल्ल वरून ऐकत होता, खाली उतरला. या दोघींनी विनंती केली, भिल्ल दादा आम्हाला सौभाग्यवती मारायचंय रे, सौभाग्यवती मारायचंय. काय करू, मालकाच्या आधी आमची हत्या करशील, आमची हत्या करशील. डोळ्याला धारा लागल्या. हे बघ सती जायचंय आम्हाला. या दोघी मधली चर्चा होती. कैलास महाराज ती धाकटी म्हणायची, ताई तुम्ही सती जाऊ नका, तुम्ही गरोदर आहात, मला सती जाऊ द्या. माझ्या लेकराचा सांभाळ करा, तुमच्या लेकराला जन्माला घाला, मोठं करा, वाढवा. मला सती जायचे अधिकार माझा मोठा आहे. वेळ कमी होता. दोघी सती जायला निघाल्या. पण धाकट्या हरणीनं त्या भिल्लाजवळ शेवटची इच्छा प्रकट केली. दत्ता भाऊ सांगितलं, भिल्ल दादा गुन्हेगाराला फाशी देताना शेवटची इच्छा विचारल्या जाते रे, आणि ती इच्छा पूर्ण केली जाते. बघ आम्हाला तू आता मारणार आहेस, आमची हत्या होणार आहे. शेवटची इच्छा आहे रे दादा, पूर्ण करशील? सांग ना. दोन चिमुकले पाडस माझे झोपड्यामध्ये वाट बघतात रे. शेवटचं दूध पाजून येऊ, देशील परवानगी? हे बघ परवानगी दिली नाही आलीस तर हे बघ तुला भगवान शंकराची शपथ आहे, फक्त पाडसांना माझ्या लेकरांना दूध पाजून येऊ दे रे दादा. एवढीच इच्छा आहे, एवढीच इच्छा आहे. भगवान शंकराची शपथ आहे बघ, तुला मी दगा देणार नाही. हो ऐका काय महाराज, डोळ्याला धारा लागल्या असतील, डोळ्यासमोर प्रसंग आणा. त्यानं परवानगी दिल्यानंतर ही जेव्हा एकटी गेली झोपड्याजवळ, टुनटुन टुनटुन उड्या मारतच पाडस आले हरणाचे. बघितलं तर आई एकटीच आहे. आई काय बाळा, मोठी आई दिसत नाही का आज? बाबाही दिसत नाहीत बघ. तुम्ही तिघ जायचे सायंकाळी यायचे तिघ, आज अचानक तू दुपारी का आलीस, ते पण एकटी? बाबा कुठे गेले? बाळांनो तुमचा बाप संकटात आहे, तुमच्या बापाची हत्या होणार आहे. आम्ही दोघी सती जाणार आहोत. शेवटची इच्छा म्हणून तुम्हाला दूध पाजायला आले. बाळांनो दूध पिऊन घ्या. खरं सांगू देशमुख साहेब, लेकर त्यांची होती हो, शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ गोमटी. अरे मान तपस्या केलेली होती आणि म्हणून त्या चिमुकल्या पाडसांनी पिता 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 डोळ्याला धारा लागल्याने सांगितलं, आई ग मायबाप संकटात असताना कसलं दूध गोड लागल ग आम्हाला, कसं दूध प्यावं ग. हे बघ आम्ही दूध पिणार नाही आई, आणि आम्ही इथं जागेवर थांबणारही नाही. मग आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येणार नाही. बाळांनो तुमची हत्या होईल, होऊ दे आई. हे बघ तुला वाटत असेल आपल्या समोर आपल्या चिमुकल्या लेकराची हत्या कशी पाहावी, काळजी करू नको आई. अगं आपल्या माय बापाचं सत्व हरण होऊ नये म्हणून पुराणामध्ये बालचिलियाने आपल्या प्राणाचं बलिदान दिलं होतं गाई. अगं आम्ही सुद्धा आज आमच्या मायबापासाठी आमच्या प्राणाचं बलिदान देणार आहोत. हट्ट केला आणि तिथं आली आहे का, त्यावेळेला ते चिमुकले हरणाचे पिलं. देशमुख साहेब त्या भिल्लाच्या पायाला चाटू 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 विनंती करू लागली डबडबड्या डोळ्यानं, भिल्ल दादा आमच्या समोर आमच्या मायबापाची हत्या आम्हाला सहन होणार नाही रे, पाहणार नाही. आधी आमची हत्या कर. त्या दोघी म्हणायच्या सौभाग्यवती म्हणायचं, भिल्ल दादा आधी आमची हत्या कर. तो हरिण म्हणायचा, हे बघ दादा माझ्या समोर माझ्या लेकरांची बायकोंची हत्या केली, मला पावणार नाही, माझी आधी हत्या कर. या आमची म्हणायची, लेकर म्हणायची आधी आमची हत्या कर. तो हरिण म्हणायचा माझी कर रे, माझी, माझ्या बायका पोराची माझ्या समोर कसं पाहू मी.
हे सगळं चित्र बघितलं कैलास महाराज, हातातलं शस्त्र खाली पडलं, हो खाली पडलं, डोळ्याला धारा लागल्या भिल्लाच्या, आणि डबडबड्या डोळ्यानं विनंती करू लागला, उपवाशी मरण हो उपवाशी, पण तुमची हत्या करणार नाही, जा निघून, निघून जा. त्या पाचानं हात जोडून सांगितलं, ए दादा, भगवान शंकराची शपथ घातली आम्ही, आमची हत्या तर तुला करावीच लागणार आहे. बघ हे मी सांगत नाही, नामामने भिल्ल विसरला घातन, राहिला निवंत त्यांच्या बोल्या. अरे डबडबल्या डोळ्याने हात जोडले, जा रे दादांनो, हत्या करायची नाही, मला उपवासी मेलो तरी हरकत नाही, तुमची हत्या करणार नाही. त्यावेळेला त्या पाचाने उत्तर दिलं, पावडे साहेब, भिल्ल दादा, आम्हाला माहित आहे रे, तू आमची हत्या का करत नाहीस, का करत नाहीस. आमच्या पाचाचा बोजा तुला एकट्याला घरी नेणं शक्य नाही ना, म्हणून मारत नाहीस का. हो, एक काम करू, काय करू, तुझ्या घरी चल, चल तुझ्या घरी, तुझ्या मागे मागे येतो आम्ही, आणि तुझ्या घरी गेल्यानंतर आमची हत्या कर. काय इमानदार असतील पशु पक्षी. हा पुढं ज्ञानेश्वर भाऊ, हे पाचही पाठीमागे. असं करता 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 जेव्हा त्या भिल्लाच्या घरासमोर आली पाचही, त्या क्षणामध्ये एक घटना घडली, वीज चमकावी तसं चैतन्य प्राप्त झालं, आणि या पाचाचंही रूपांतर दिव्य पुरुषात झालं. महाराज दिव्य पुरुषात झालं, दिव्य झाले देह पाचाचे त्यावेळी, विमान त्या काळी पाठविले. अरे कैलासपती भगवान शंकराचं विमान आलं, पाचही बसलं, झालं अध्यक्ष साहेब. त्यावेळेला हो भिल्ल म्हणू लागला, हो साहेब, 5 सीट चाललं होतं का हो हेलिकॉप्टर तुमचं, गरीबाला घ्या ना कुठं तरी, नाहीतर उभं राहून येतो बघा. तेमले दादा, हे हेलिकॉप्टर पैशावर चलत नाही रे, पुण्याईवर चलतंय, पुण्याईवर. ज्या दिवशी तुला उपवास घडला तो महाशिवरात्रीचा दिवस होता. ज्या झाडावर बसला तो बेलाचं झाड होतं, पाला खाली पडत होता, महादेवाची पिंड होती, म्हणून तुझं पाठीमागचं पाप नाहीचं झालं. पण विमानात बसणे एवढं पुण्य नाही. काय करू मग, एकच कर, आजपासून पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत याच भगवान भोलेनाथाच्या दरबारात बसून ओम नमः शिवायचा जप कर. पुढच्या वेळेस तुला स्पेशल विमान येईल गणेश बाबा, आणि भगवान शंकर तुला स्पेशल विमानात बसून त्याच्या कैलासाला घेऊन जातील. तसंच केलं महाराज. 1 वर्ष त्याने ओम नमः शिवायचा जप केला. आपणही 2 मिनिट त्याच्यासोबत सहभागी होऊया. महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, भागवत कथाकार, रामायणाचार्य आणि सध्या आपल्या नांदेड जिल्ह्यात वास्तव्याला असणारे स्वर सम्राट, माझे अत्यंत जिवलग आणि माझे प्रेरणास्थान असणारे आमचे गणेशानंद महाराज इथे उपस्थित आहेत. खरं बघितलं तर त्यांची तारीफ मिळत नाही, पण योगायोग बघा देशमुख साहेब, तुमचं अंतकरणातून प्रेम आणि चांगली भावना आणि त्या हेतूने तुम्ही हा सोहळा करत आहात, म्हणून न बोलवता महात्मा तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे का. सर्वांनी हात वर करा एकदा. ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी हात वर करा. बाबा तुम्ही सोडू. हे बघा, काही म्हणतील ते आपल्याला काही हात दिसनच, पण पटणे साहेब, मला जरी नाही दिसला तर त्या भगवान शंकराला हात पडते कधी दिसतात. आणि काळजी करू नका, खोटं होणार नाही माझं. इमानदारीनं सांगतो, नारदाच्या गादीहून ज्यांनी ज्यांनी हात खाली घेतले त्यांचे हात घरापर्यंत जाणार. काही होणार नाही. डचकोतानो प्रेमानं भजन. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिवा
सांगितलं प्रेम करलो राम से प्रेम करे भगवान से प्रेम करलो भोलेनाथ से माझा टाळी आणि भजन हरी ओम नमः अरे श्रावण सोमवार योग असा पहिला श्रावण महिन्याचा पहिला दिवस त्या दिवशी सोमवार बाबा भगवान भोलेनाथच्या दरबारामध्ये आहो. अरे मग कीर्तनात जर भजन करत नसतील तर का मग प्रत्येक घराला भजन मंडळ सर्वांनी आता बसलेल्या मंडळी प्रमोद महाराज टाळ वाजणार नाही मर्दम नाही फक्त बसलेल्या मंडळी टाळी वाजू ना. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. वाह ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. क्या बात है. फक्त पुरुष मंडळ म्हणा ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. महिला मंडळ म्हणू नका यांचा आवाज बघू द्या मला. फक्त पुरुष मंडळ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. वाह वाह क्या बात है. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. क्या बात है. गणेश बाबा महाराष्ट्रभर आपण कीर्तन कथा करतो ऐका पण पुरुष मंडळीला भजन करा म्हणावं लागतं ते पण आपण भजन ओम नमः शिवाय म्हणजे ओम नमः शिवाय नाको वाकडं करू नका तू जीवाव गेले भजन म्हणलं ना नारायण 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 बुक्कीच घालावं नाको एखाद्या जागा असं भजन करता ऐका प्रेम नसल्यामुळे ऐका जीवाव गेल्यामुळे. पण आज मला या नांदेड शहरामध्ये तरोड्यामध्ये एवढे पुरुष मंडळ प्रेमाने भजन करतात कौतुक वाटायला लागलं तुमचं सगळ्यांचं ऐका काय भजन आहे बघा. आता आम्ही महिला मंडळाचंच नाव घेतो अध्यक्ष साहेब महिला मंडळासारखं भजन कोणीच करत नाही महाराज. काय प्रेमानं भजन करतात इथल्या कशा करतात कोणाला माहित. हो फक्त महिला मंडळ काळजी करू नका तुमच्या पार्टीत पुन्हा आमच्या देशमुख ताई आहेत. आवाज असा आला पाहिजे नांदेड शहर घुमलं पाहिजे. फक्त महिला मंडळ फक्त महिला. ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. क्या बात है. ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. वाह. ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. क्या बात है. वाह 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 टाळी वाजवा एकदा महिला मंडळासाठी. गोड 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 प्रेमानं भजन त्यांनीच करावं माता मौल्यांनी. नाहीतरी भजनामध्ये प्रेम असलं पाहिजे. प्रेम नसेल तर काय उपयोग. म्हणून तर म्हणतात ना महाराज भजनात काय असावं प्रेम विना भजन नाता विना मोती अर्थ विना पोती वाचुनी काय
भजन माता माऊलीने करावं. परमार्थ प्रेमानं जर कोण करत असेल तर ते आमच्या माता माऊल्या करतात. आजही भगवान शंकराच्या मंदिरात आम्ही मगा बघितलं, साहेबाचा अभिषेक चालू असताना गणेश महाराज एकही माऊली रिकाम्या हातानं मंदिरात जात नव्हती. पुरुष मंडळ रिकाम्या हातानं होता अध्यक्ष साहेब, पण महिला मंडळीच्या हातात बेल होतं, प्रसाद होता, तांदूळ तरी होते, साखर तरी होती, काहीतरी पेढा तरी होता. पुरुष मंडळ पावडे साहेब काहीतरी होतं का? रिकाम्या हातानं माता माऊल्या कधीच मंदिरात जात नाहीत. रिकाम्या हातानं माता माऊल्या कधीच कथेला गणेश महाराज जात. कीर्तन असो, कथा असो, नांदेड भागात अशी परंपरा आहे. आम्ही तारकी द्यायला नाही म्हणतच नाही अक्रोड पाटील. याचं कारण आहे, दक्षिणा किती असो महाराज, कीर्तन झाले नांदेड शहरामधली पद्धत आहे, प्रत्येक माणूस पाया पडतोय आनंदराव, आणि पाया पडताना रिकाम्या हातानं पाया पडत नाही. आणि त्यातल्या त्यात महिला मंडळ तर अजिबात. तुम्हाला खोटं वाटत असेल तर पहा, थोडं 10 मिनिटं थांबून. इथली एकही माऊली पाया पडताना 500 हजार 500 हजार 500 हजार. ती पलीकडची आजी म्हणाली, माय वागा काही आणलं नाही कर, नसू दे, गळ्यात पिवळे मणी दिसायलेत ना, ते 2-3 देऊन टाकायचे आहे का? परमार्थ टिकवला आहे का? गोड भजन केलं आहे का? हो. आपलं काय चालू होतं बाबा? अरे अनायासे उद्धार केला भगवान शंकराचा केला. तुकोबराने पुरावा दिला, पुरावा. इकडे द्या, लक्ष द्या, काळजी करू नका. आपलं कीर्तन सुटल्यानंतर साहेबांच्या वतीने प्रसाद सुद्धा आहे बरं. हो, चला इकडे लक्ष द्या. 10-15 मिनिटं थोडा आवाज. तुकोबरायनी भगवान शंकराने अनायासे कुणाचा उद्धार केलाय त्याची लिस्ट पहिले चरणात दिली होती. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. महाराजांना पुरावा मागितला, म्हणजे हो महाराज आमचा विश्वास बसत नाही, एखादा पुरावा दाखला द्या. पहिला पुरावा दिलाय महाराज, एका भिल्लाचा उद्धार केला. मी सांगितलं, भिल्लाचा उद्धार केला, कैलासासी नेला, भिल्ल पानेडी बैसला. और भिल्लाचा कशाला? कैलास महाराज एका घारीचा उद्धार केला, घारीचा. देव लोकामध्ये देवांची करमणूक करण्यासाठी नृत्यांगना होत्या, नृत्यांगना. स्वरजशा नामे स्वर्गीची देवांगना. काम काय करायची? नृत्य करायची. नृत्य आहे का? तिथं ही सुद्धा बिमारी आहे, तिथं नृत्यांगना आहेत. आपल्याकडे वेगळ्या आहेत महाराज. तिथं उर्वशी, मेनका, हो तिलोत्तमा, हे अशा अप्सरा असतात. अप्सरा देवतांची करमणूक करण्यासाठी. नाचता 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 तिचा शिष्टीमध्ये थोडा बघा इकडं. नाचत असताना तिचा ताल चुकला देशमुख साहेब. ताल का चुकला म्हणून तपास केला. तपासा अंती कळालं की पिऊन आली होती. तुम्हाला माहित आहे असा ताल चुकतच नाही माणसाचा. ताल पिल्याशिवाय चुकतच नाही. पिऊन आली होती, श्राप दिला महाराज. हो ब्रह्मशापे जाना घारो झाली. हो
घार होशील घार श्राप दिला ब्रह्मवंदाने. त्यावेळेला उशाप मागत होती काळजी करू नको. हे बघ त्रेता युगामध्ये कैकेयीच्या हातावरचा प्रसाद उचलून अंजना माईच्या हातावर नेऊन टाकशील आणि त्या प्रसादाने अंजना माईच्या पोटी हाच बाबा मारुतीच्या रूपात जन्माला येईल. तेव्हा तू श्राप मुक्त होशील आणि तेव्हा ती श्राप मुक्त झाली आहे. म्हणून हो मी सांगत नाही, हो पंखाच्या पडतकारीन उदरून नेली घारी. चला आता झालं. घारीचा उदार भिल्लाचा उदार. अहो यात नवल नाही म्हणले. अजून एक मोठा पुरावा आहे. कोणता? कल्याणकर सर. अरे हा भगवान शंकर एवढा भोळा आहे की एका चोराचाही उद्धार केला त्यानं. चोरी करणारा चोर रोज चोरी करावी. गणेश बाबा चोरी करता 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 एक दिवस असं झालं कुठं काही मिळालं नाही. रिकाम्या हाती घरी कशी जाऊन विचार केला त्याने. आणि म्हणून जंगलामध्ये भटकत असताना एक सुंदर मंदिर दिसलं. ऐतिहासिक पुराण काळातील मंदिर. त्या मंदिरात गेला. काहीतरी भेटन म्हणला इथं पोटापुरतं तरी. तिथं गेल्यानंतर इकडे तिकडे बघितलं काही नव्हतं. उपवाशी होता काही नव्हतं. काय करावं म्हणला. अचानक वर लक्ष गेलं ज्ञानेश्वर भाऊ. 50